तर त्याच्यात आहे बघा अळवडी बनवली आहे मी गावच्या पद्धतीमध्येच बनवली. हळदीची पानं लावली बघा आणि अळवडी बनवली. पानं खूप होती. माझ्या भावाची झाडं आहेत अळवाची. तरी बघा आज अळवडी बनवली आहे. तुम्ही बघू शकता. हे बघा 3 अळवडी एकदम मस्तपैकी मोठ्या बनल्या आहेत. तर त्या आता मी भाजून घेणार आहेत. कसं भाजते ते मी तुम्हाला दाखवते. साध्या पद्धतीचं कमी तेलामध्ये मी भाजून घेणार आहे. कढईमध्ये मी 1 पळी तेल घालून घेते. त्यामध्ये बघा अर्धा चमचा राई घालून घेऊया. त्याचबरोबर हे बघा पाव चमचा जिरं घालून घेऊया. बघू शकता बघा राई जिरा तडतडलेला आहे. त्यामध्ये मी हिरवी मिरची आणि लसूण आणि आल्याची पेस्ट टाकून घेतली. आता ते व्यवस्थित थोडं मिक्स करून घेऊया बघा. त्याचबरोबर हा बघा हिंग घालून घेते फोडणीमध्ये. पाव चमचा मीठ, चवीनुसार मीठ टाकून घ्या तुम्ही. त्याचबरोबर हे बघा पाव चमचा हळद घालून घेते. त्याचबरोबर हे बघा तीळ घालून घेते 1 चमचा. त्याबरोबर हे बघा काश्मीरी मिरची पावडर घालून घेते. आता हे बघा मी इथे वडी कापून घेतली आहे. छोटे छोटे पीस करून घेतले आहेत. मी पानं आहे ना गावावरून आल्यानंतर 4-5 दिवस तशीच ठेवली होती फ्रीजमध्ये. कलर बदली झाला पण वडी छान झाली आहे. तर आता ही वडी त्यामध्ये घालून घेऊया आपण. हे बघा आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हे बघा हलक्या हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा तर तुम्ही बघू शकता. हे बघा मी असं हे करून ठेवलं आहे. आता 2 मिनटं मी झाकण ठेवते आणि 2 मिनटं शिजून घेते. तर तुम्ही बघू शकता. हे बघा 2 मिनटं झालेली आहेत आणि हे बघा आपली वडी अशी मी फोडणीला घातली होती ती बनवून तयार झाली आहे. बघा बघू शकता तुम्ही. हलक्या हाताने आपण त्याला परतून घेऊया. हे बघा व्यवस्थित असं. हे बघा आणि ही वडी खूप छान लागते आणि कमी तेलामध्ये. हे बघा व्यवस्थित भाजून पण आणलेली आहे आणि चवीला पण खूप छान लागते. ही माझी रेसिपी कशी वाटली ती नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणि माझं चारूस किचन म्हणून एक चॅनल आहे, तिथे तुम्ही जाऊन सबस्क्राईब करा. तिथे मी रेसिपी टाकते छोट्या छोट्या नाश्त्याच्या, त्याही तुम्ही जाऊन तिथे बघू शकता. तर नक्कीच त्या चॅनलला चारूस किचनला माझ्या सबस्क्राईब करा, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद. आणि ही रेसिपी कशी वाटली ती नक्कीच मला कमेंट करून सांगा.